नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. जिल्हा न्यायालयाची शिपाई आणि अंमल पदाची जी एक्झाम आहे मित्रांनो, ती एक्झाम आता 5 फेब्रुवारी म्हणजे उद्यापासूनही सुरू होणार आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर ती 14 तारखेपर्यंत सुरू असणार आहे. बहुतेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट आहे की याच्यामध्ये पण नॉर्मलायझेशन होणार आहे का. ऑफकोर्स याच्यामध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे. जी एक्झाम आहे ती एक्झाम TCS कंपनी कंडक्ट करते आणि 5 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी जवळपास तुमचा मित्रांनो 9 दिवसाचा म्हणजे 9 ते 10 दिवसाचा हा कालावधी आहे. 9 ते 10 दिवसामध्ये ज्या काही शिफ्टमध्ये या एक्झाम होतील, या एक्झामसाठी एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांना कुणाला सोपा पेपर येतो, कुणाला टफ पेपर येतो आणि त्यामुळे याच्यात त्यांना नॉर्मलायझेशन हे करावं लागणार आहे. TCSने एक्झाम घेतली आणि TCSने एक्झाम घेतल्याप्रमाणे नॉर्मलायझेशन यांनी तलाठीमध्ये केलं आणि तलाठीमध्ये नॉर्मलायझेशनचा जो घोळ आला, त्या घोळला आता सरकार पण फक्त इग्नोर करते. एवढे काही आंदोलन विद्यार्थ्यांनी केले, बट त्याच्यावर त्यांनी काही सांगितलं की ही जी काही एक्झाम आहे ती पारदर्शक झाली, त्यांना प्रूफ दिले, सगळ्या काही गोष्टी दिल्या. एनिवे आता आपल्याकडे काय, तर आपल्याला ही TCS एक्झाम घेते. TCS मध्ये त्यांना नॉर्मलायझेशन आहे. 30 मार्कचा पेपर मित्रांनो, 30 क्वेश्चन आपल्याला आहे. 30 मिनिटाचा वेळ आहे. निगेटिव्ह आपल्याला नाहीये, त्यामुळे सगळे क्वेश्चन तुम्ही सोडवा आणि उद्यापासून जी काही एक्झाम सुरू होणार आहे त्या एक्झामसाठी तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. सांगायचा उद्देश हाच होता की याच्यामध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे आणि एक पॉझिटिव्ह वेने जा मित्रांनो. जे काय होईल ते बघितलं जाईल. फक्त उद्याचा जी काही एक्झाम सुरू होणार आहे, ज्या काही शिफ्टमध्ये तुमची एक्झाम असणार आहे, त्यासाठी तुम्ही वेल प्रिपेअर म्हणण्यापेक्षा पॉझिटिव्ह वेने जा आणि तुम्ही संपूर्ण पेपर सोडवूनच आहे. याच्यानंतर मित्रांनो की तुमची जी स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे, याच्या स्क्रीनिंग टेस्टसाठी आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला होता की कशा प्रकारची स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे. म्हणजे जे काही विद्यार्थी याच्यामध्ये क्वालिफाय होतील त्या विद्यार्थ्यांना तिथे प्रॅक्टिकल टेस्ट द्यावी लागणार आहे. जसं की तुम्हाला म्हणजे शिपाई जर म्हटलं तर शिपायाची कामं काय असतात, हाऊसकीपिंगची कामं असतात, साहेबाच्या फायलीज वगैरे देणं. नंतर हमालसाठी पण त्याच प्रकारची एक टेस्ट असणार आहे. टेस्टमध्ये बिंदास जायचं. ज्या विद्यार्थ्यांचं इथे सिलेक्शन होईल त्या विद्यार्थ्यांनी टेस्टमध्ये बिंदास जायचं. बिंदास जे काही काम सांगतील ते काम मनमोकळेपणाने त्यांच्या समोर तरी करायचं. भले तुम्हाला नंतर करण्यामध्ये थोडा त्रास होत असेल, बट ते त्यांच्या समोर बिंदास करायचं. चांगल्या एनर्जीने पॉझिटिव्हने करायचं, जेणेकरून आपल्याला तिथे सिलेक्शन होईल. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.